हॅलो एव्हरीबडी. स्वशा इन्व्हेस्टमेंटच्या फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण एपिसोड जे बघितले त्यामध्ये आपण एक डायरेक्शन पकडून निघालो की फायनान्शियल अवेअरनेसमध्ये काय काय असणं आवश्यक आहे, काय काय माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण बघत गेलो की इन्फ्लेशन काय आहे, गोल सेटिंग काय आहे, आपला नेटवर्थ म्हणजे काय आहे किंवा इमर्जन्सी फंड का असावा, या अनुषंगानं बरेच आपण चॅप्टर बघत गेलो. काही आपण एक्सरसाइज सुद्धा केली, जसं आपला एक्सपेन्स कॅल्क्युलेट करणे, मंथली एक्सपेन्स आपण एक लिहून काढणे, आणखीन आपण काय प्रोव्हिजन्स केले आहेत त्याचा एक आढावा घेणे. ते तुम्ही निश्चितपणे केल्या असाल, त्याचा उपयोगही तुम्हाला झाला असेल. त्यातून तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल की अनवॉन्टेड किंवा नको अधिक केला जाणारा खर्च एक्सपेन्स कुठे होतो आणि तो कसा कंट्रोल करायचा. आता ह्याच्या पुढची स्टेप आपण सुरू करणार आहोत. ती खूप महत्त्वाची अशी आहे, ती म्हणजे वर्ल्ड वाईड अप्रूव्ड असं एक फायनान्शियल पिरॅमिड आहे. म्हणजे वेल्थ पिरॅमिड सुद्धा त्याला म्हटलं जातं, की काय स्टेप्स फॉलो केल्या गेल्या पाहिजेत आपली वेल्थ बिल्डअप करण्यासाठी. तो हा जो पिरॅमिड आहे, हा पिरॅमिड का, तर पिरॅमिड हे सगळ्या जगातलं स्टेबल स्ट्रक्चरपैकी समजलं जातं. त्यामुळे त्याला पिरॅमिड असं त्याचं नोमेनक्लेचर केलं गेलेलं आहे. तर त्याचा जो आपण ते बघत जाणार काय स्टेप्समध्ये तो पिरॅमिड रेकमेंड केलं गेलेला आहे, त्याची प्रत्येक स्टेप आपण उलगडून बघणार आहोत. तर पिरॅमिडचं जे फाउंडेशन असतं, बेस, तो खूप स्ट्रॉंग पाहिजे. बेस स्ट्रॉंग असेल तर जी बिल्डिंग उभारते ती खूप स्ट्रॉंग असते. तशीच आपली वेल्थ जर का बिल्ड करायची आहे तर त्याचा बेस स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि त्या ठराविक स्टेप्सना आपण प्रोग्रेस केली पाहिजे, ती फॉलो केलं पाहिजे. कारण कधीही बघाल तुम्ही तर फाउंडेशन कुठल्याही बिल्डिंगचं आधी स्ट्रॉंग केलं जातं आणि मग त्याच्यावर बिल्डिंग उभा केली जाते. तर ह्या फायनान्शियल पिरॅमिडचा जो बेस आहे तो मेडिक्लेम आणि पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी. त्यामुळे पहिल्यांदा बघू की पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी काय आहे. तुमच्यापैकी अनेक जणांचा लाईफ इन्शुरन्स असेल, त्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ कव्हर पण असतं की ज्यामुळं समजा अचानक काही दुर्घटना घडली तर फॅमिली फायनान्शियली प्रोटेक्ट राहावी. ह्या व्यतिरिक्त पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी म्हणून एक असते. ती पॉलिसी खूप कमी पैशात आपल्याला मिळू शकते. साधारणपणे 1 कोटीची जर का पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी घ्यायची असेल तर ती साधारण एक 9-9.5 रुपयामध्ये इयरली इन्स्टॉलमेंटमध्ये मिळते. आता ही पॉलिसी इंडिपेंडेंट असते. जर का लाईफचा क्लेम आला तर तो क्लेमही मिळतो ऍक्सिडेंटल डेथचा आणि ह्याचाही क्लेम मिळतो. हे दोन्ही वेगवेगळे क्लेम मिळतात. 50 लाखाची पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसी पाहिजे असेल, साधारण एक 4.5 ते 4.5 पर्यंत तुम्हाला 50 लाखाचं पर्सनल ऍक्सिडेंटलचं कव्हर मिळू शकतं. आता ह्यामध्ये एक आहे की डेथ ही पर्सनल ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंटमुळेच व्हायला पाहिजे. नॅचरली काही आजारपणामुळे किंवा कशामुळे डेथ झाली तर ह्या PA पॉलिसीमध्ये, पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीमध्ये क्लेम मिळत नाही. ह्याचा आणखीन एक बेनिफिट असा आहे त्या पॉलिसीचा की जो ऍड करता येतो, रायडर असतो तो, की समजा ऍक्सिडेंट झाला आणि डेथ नाही झाली, समजा डिसॅबिलिटी आली पार्शल किंवा फुल, तर त्या प्रमाणात तो क्लेम त्याचा मिळतो. म्हणजे डेथ होणंच आवश्यक आहे असं नाही. समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा समजा एक डोळा, एक हात, एक पाय, एक अवयव निकामी झाला तर तो 50% क्लेम त्यांना मिळू शकतो. म्हणजे 1 कोटीची जर का सेम एश्युर्ड असेल PA पॉलिसीमध्ये 50 lakhs त्यांना मिळतात. 50 lakhsची असेल तर 25 lakhs मिळतात. ही परमनंट डिसॅबिलिटी असते, पार्शल परमनंट डिसॅबिलिटी. ओके. आता ह्यामध्ये टोटल जी डिसॅबिलिटी आहे त्याला 50% मिळतो. तर पार्शल डिसॅबिलिटी जी जशी आहे की एखाद्या बोटाचं एक पेर जाणं किंवा हे 10% मध्ये काउंट होतं. तर त्याचे तुम्हाला 10%ने जी सम एश्युर्ड असेल त्या 10% मिळते. म्हणजे 1 करोडला 10 लाख आणि 50 लाखाला 5 लाख. म्हणजे हे डिसॅबिलिटी ऍडव्हान्टेज सुद्धा त्याचे ऍड करता येतात, घेता येतात. कारण लाईफमध्ये कसं होतं की डेथ झाल्याशिवाय क्लेम मिळत नाही, पण डिसेबिलिटी झाली तर तो मनुष्य जिवंत असतो,
त्याचा इन्कमवर त्याचा परिणाम होतो त्या डिसॅबिलिटीचा, म्हणजे इन्कम कमी होतो, मग लाईफचा क्लेम मिळत नाही, की ते हा क्लेम खूप उपयोगाला पडतो. त्यामुळे PA पॉलिसी निश्चितपणे असावी. ती एक दुर्घटना असते अचानक घडलेली आणि त्याला फेस करणं खूप कठीण जातं, तर त्याचं प्रोटेक्शन म्हणून PA पॉलिसी ही घेणं रेकमेंडेड असतं. सेकंड पार्ट येतो तो मेडिक्लेमचा. आता बघता तुम्ही की COVID-19 किंवा कोरोनामुळे जे आता जे चालू आहे मेडिकल फील्डमध्ये आणि मेडिकल इमर्जन्सीजमध्ये त्याची तीव्रता खूप आहे. तर असा कुठला आजार आपल्याला झाला तर त्यापासून जो हॉस्पिटलायझेशनचा एक्सपेन्सेस जे होतात ते कव्हर करण्यासाठी मेडिक्लेम हा रेकमेंडेड असतो. कारण एक रिसर्च असा सांगतो की भारतामध्ये सगळ्यात जास्त कर्जात जाण्याचं जे कारण आहे ते म्हणजे शेती. एवढं ते त्याचं सिव्हिअर आहे की शेतीच्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्या सुद्धा करतात. तुम्ही बातम्या वाचत असाल. त्याच्या खालोखाल जे सेकंड रिझन आहे लोक कर्जामध्ये जाण्याचं ते आहे मेडिकल एक्सपेन्सेस. कारण त्यावेळेला इमर्जन्सी असते, पैसे लागतात, ते जर का आपल्याजवळ नसतील तर आपण बॉरो करतो, उसने घेतो दुसऱ्यांच्याकडून किंवा बँककडून आपण लोन घेतो. तर हा जो एक्सपेन्स आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी मेडिक्लेम रेकमेंडेड आहे. तर फॉर एक्झाम्पल समजा 5 लाखाची मेडिक्लेमची पॉलिसी असेल आणि हॉस्पिटलायझेशन झालं, तो क्लेम व्हॅलिड असेल तर 5 लाखापर्यंतचा मेडिकल एक्सपेन्स त्यामध्ये कव्हर्ड असतो. जो खर्च होईल तो ती कंपनी प्रोव्हाइडेड काही टर्म्स कंडिशन्स ती कंपनी पे करते. आता IRDAचे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे ही मेडिक्लेमची पॉलिसी चालते. आता आपण एक साधारणपणे बघूया हे रूल्स कसे असतात किंवा कसे असू शकतात. मेडिक्लेममध्ये जे न मिळणारे जे गोष्टी आहेत, म्हणजे ज्याचा क्लेम नाही करता येत किंवा केला तर तो रिजेक्ट होतो, अशा काही गोष्टी आहेत त्या अशा असतात. साधारणपणे कंपनी टू कंपनी थोडीफार व्हेरी होऊ शकतात, पण आपण एक आउटलाईन बघू की काही क्लेम असे असतात की जे जन्मजात मिळत नाही, म्हणजे आयुष्यभर मिळत नाही, लाईफ टाईम ते मिळत नाहीत. असे क्लेम कुठले असतात तर फॉर एक्झाम्पल जन्मजात असणारे व्यंग, म्हणजे एका कानाने ऐकू येत नाही जन्मापासून, एका डोळ्याने दिसत नाही किंवा हृदयाला भूक असणे, हे जन्मजात व्यंग आहे. त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट केली गेली त्यानंतर तर त्याचे क्लेम्स आयुष्यभर कधीही आपल्याला ते क्लेम करता येत नाही आणि केला तर तो रिजेक्ट होतो. कॉस्मेटिक सर्जरी किंवा काही कंपन्यामध्ये बॅरिएट्रिक सर्जरी, म्हणजे वजन कमी करण्यासाठी जी शस्त्रक्रिया केली जाते ती, सेल्फ इंजुरी, म्हणजे मी स्वतःला काही इजा करून घेतली तर त्याचा क्लेम हा मिळत नाही. किंवा डेंटल ट्रीटमेंट सुद्धा एक्सक्लूड केलेली असते, पण जर का ऍक्सिडेंटल झाली तर बहुतेक कंपन्या सगळ्या ते कव्हर करतात. ऍक्सिडेंटल इंजुरी झाली, ऑपरेशन करायला लागलं तर त्याचे क्लेम मिळतात. दुसरे प्रकार आहे तो 2 वर्ष पहिले सुरुवातीचे न मिळणारे क्लेम्स. ते कुठले आहेत तर ज्या स्लो डेव्हलपिंग डिसिजेस असतात, फॉर एक्झाम्पल नी रिप्लेसमेंट, म्हणजे गुडघ्याची वाटे झीज होते ती रिप्लेस करायला लागते, मणक्याच्या सक्तीची झीज किंवा किडनी स्टोन, युरिन स्टोन, कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू, हार्निया, फिशर, ह्यासारखी जी स्लो डेव्हलपिंग डिसिजेस जे आहेत त्याचे पहिले 2 वर्ष क्लेम करता येत नाही. याचं रिझन सिम्पल आहे की असं होत नाही की गुडघा दुखायला आणि डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टर म्हणले नाही इमिजिएट तुमची नी रिप्लेसमेंट करायला पाहिजे. ते प्रोलॉंग केलं जाऊ शकतं ट्रीटमेंटने, औषधाने, फिजिओथेरपीने, हे ट्राय करतात आधी. त्यामुळे त्याचे 2 वर्ष हे क्लेम पहिले मिळत नाहीत, नंतर ते सुद्धा तुम्ही क्लेम करू शकता. चौथा जो प्रकार आहे म्हणजे क्लेमचं जे ड्युरेशन असतं ते प्री एक्झिस्टिंग डिसीज जर का असेल, एखाद्याला डायबिटीस आहे, एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, तर त्याच्या अनुषंगाने जे हॉस्पिटलायझेशन होतं त्यासाठी पहिले 4 वर्ष पॉलिसी केल्यापासून त्याचे क्लेम मिळत नाहीत. हे कंपनी टू कंपनी, प्लॅन टू प्लॅन वेगळं होऊ शकतं. काही हायर प्लॅन्स असतात त्यामध्ये हे 3 वर्ष किंवा 2 वर्ष हे असू शकतं. तर त्याच्या अनुषंगाने जर का हॉस्पिटलायझेशन झालं, म्हणजे प्री एक्झिस्टिंग हिस्ट्री आहे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस यासारख्या आजाराची किंवा आणखी कुठल्या आजाराची, किंवा फॉर एक्झाम्पल आणखीन असतं की थायरॉइड,
एक्झिस्टिंग हिस्ट्री आहे तर पहिले 4 वर्ष त्याच्या अनुषंगानं हॉस्पिटलायझेशन झालं तर त्याचे क्लेम पहिले 4 वर्ष मिळत नाही, 4 वर्षानंतर ते इन्क्लूड होतं. परत मी म्हणतो कंपनी टू कंपनी व्हेरी होऊ शकते. आता मग आपल्याला काय मिळू शकते मेडिक्लेममध्ये, तर त्याला असं एक अट असते सुरुवातीची की हॉस्पिटलायझेशन मिनिमम 24 आवर्स पाहिजे. म्हणजे काही हायर प्लॅन सोडले तर ओपीडी कव्हर होत नाही. त्यामध्ये 24 तास हॉस्पिटलायझेशन पाहिजे. ते हॉस्पिटल प्रॉपर असावं, 10 बेड आणि अबाव. डॉक्टर जे आहेत ते क्वालिफाईड असावे, म्हणजे MBBS MD ह्या प्रकारचे. तर त्याचा क्लेम आपण रजिस्टर करू शकतो आणि तो मिळू शकतो. हॉस्पिटलायझेशन झालं की काय काय इन्क्लूड होऊ शकतं, तर रूम रेंट, नर्सिंग चार्जेस, डॉक्टर चार्जेस, ऑपरेशन असेल तर ऑपरेशन थिएटर चार्जेस, ॲनेस्थेसिस बोलवला असेल तर ॲनेस्थेसिसचे चार्जेस, मॉनिटर लावला असेल तर मॉनिटर चार्जेस, ICU ॲडमिशन असेल तर ICU चार्जेस, त्यानंतर व्हेंटिलेटर लावला असेल तर व्हेंटिलेटरचे चार्जेस, मेडिसिन्स जी औषधं लिहून दिली जातात ना हॉस्पिटलकडून त्याचे पैसे, पॅथॉलॉजिकल रिपोर्टचे चार्जेस म्हणजे ब्लड, युरिन किंवा स्कॅनिंग हे जे काही रेकमेंड केलं जातं त्याचे पैसे, हे सगळे आपल्याला क्लेम करता येतात. किंवा एखादा डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टरने बोलवला आहे की ओपिनियन घेण्यासाठी, तर त्याची जी काही फीज असेल ती सुद्धा कव्हर होते. आता इथे व्हेरिएशन कुठे येतं की काही पॉलिसीज अशा असतात की त्याला कॅपिंग असतं. फॉर एक्झाम्पल रूम रेंट सम ॲश्युर्डच्या 1% मिळणार. म्हणजे मला 3 लाखाचा जर का मेडिक्लेम असेल तर 3 लाखाच्या 1% म्हणजे 3,000, मॅक्सिमम 3,000 पर्यंत मला मिळणार. 5,000ची जर का रूम मी घेतली, रूम रेंट असेल तरी मला 3,000 त्यामध्ये क्लेम करता येणार, म्हणजे मला मिळणार त्यातले. किंवा ICU चार्जेस तर 2% असतात. म्हणजे 3 लाखाची पॉलिसी आहे तर 3 लाखाच्या 2% म्हणजे 6,000. 6,000 मॅक्सिमम मला ICU चार्जेस क्लेम करता येतात किंवा तेवढे मिळतात. ह्या कंपन्या जेव्हा हे मेडिक्लेम देतात तेव्हा त्यांचं असं असतं की काही असं असतं की 5 लाख किंवा 5 लाखाच्या पुढे जर का मी पॉलिसी केली तर हे ॲट ॲक्च्युअल मिळतं. रूम रेंट किंवा ह्या अनुषंगाने जे इतर इन्क्लूड होतं ते ॲट ॲक्च्युअल मिळतात. म्हणजे काही अटी शर्ती असतात की सिंगल स्टँडर्ड AC रूम असावी, डिलक्स किंवा सूट नसावा, सिंगल स्टँडर्ड AC रूम रेंटचे चार्जेस तुम्हाला ॲट ॲक्च्युअल कुठल्याही हॉस्पिटलचे जे असतील ते दिले जातील. हायर प्लॅनसाठी डिलक्स रूम्स किंवा सूट्स सुद्धा अलाउड असतात. डिपेंड करतं प्लॅन टू प्लॅन. हे तुम्ही चेक करणं किंवा चर्चा करणं गरजेचं असतं. नीट त्याची माहिती करून घ्यावी लागते, नाहीतर मग ऐन वेळा गोंधळ होतो. आता भरपूर कंपन्या अशा हे करतात की हॉस्पिटलायझेशन व्हायच्या आधी जे 60 दिवस आधी ज्या अनुषंगानं हॉस्पिटलायझेशन होतं त्याच्या अनुषंगानं काही ट्रीटमेंट घेतली असेल किंवा पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स केले असतील त्याचेही पैसे मिळू शकतात. हॉस्पिटलनंतर डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये 90 दिवस हे कंपनी टू कंपनी व्हेरी होतं. काय 45 डेज, 60 डेज, 90 डेज, प्लॅन टू प्लॅन चेंज होतं, पण तुम्ही ते चेक करणं आवश्यक आहे. 90 डेज आफ्टर डिस्चार्ज तुम्हाला जे फॉलोअपसाठी जे औषधं लिहून दिली जातात, काही रिपोर्ट्स करायला सांगितलं ते सुद्धा पैसे तुम्हाला मिळू शकतात. आता काही गोष्टी अशा असतात की काही प्लॅन्समधून त्याचे एक्सपेन्स नाही मिळत. ते कुठले असतात की नॉन मेडिकल जे आयटम्स असतात. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट ट्रीटमेंटमध्ये नाही यूज होत असे की डायपर्स किंवा वॉकर किंवा नी बेल्ट किंवा नेक बेल्ट, अशा प्रकारचे जे काही असतात ते तुम्हाला त्याचे पैसे एक्सक्लूड केले जातात. त्यामुळं 100% क्लेम मिळायची शक्यता कमी असते. साधारण 80 ते 90% क्लेम हा सेटल होतो. क्लेम सेटल करायची किंवा क्लेम करण्याचे 2 सिस्टीम असतात. एक म्हणजे कॅशलेस आणि सेकंड म्हणजे रिइम्बर्समेंट. कॅशलेसमध्ये काय केलं जातं की ते हॉस्पिटल त्या कंपनीच्या कॅशलेसच्या लिस्टमध्ये असेल आणि तिथं ॲडमिशन केलं तर कंपनी आणि हॉस्पिटलमध्ये एक
पोर्टल असतं, त्या पोर्टलवर क्लेम रजिस्टर केला जातो. त्या अनुषंगानं क्लायंटला काही पैसे भरावे लागत नाही. म्हणजे हॉस्पिटल आणि ती कंपनी ट्रीटमेंट आणि त्याचे एक्सपेन्सेसमध्ये क्लेम सेटल होत जातो आणि ते हॉस्पिटल क्लायंटकडं पैसे मागत नाही बऱ्याच वेळा. ते म्हणजे रिइम्बर्समेंट म्हणजे काय की जर का असं एखादं हॉस्पिटल आहे जिथे ॲडमिशन केलेलं आहे पेशंटचं आणि तिथे ते कॅशलेस लिस्टमध्ये नाही आहे कंपनीच्या, तर तिथे तुम्हाला ही सगळे डॉक्युमेंट्स नीट सांभाळून ठेवावे लागतात. म्हणजे प्रिस्क्रिप्शन्स, त्याचे रिसिट्स, त्यानंतर पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स, त्याच्या रिसिट्स, हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स जसे टेस्ट पेपर किंवा त्याचे डिस्चार्ज समरी, हे सगळं तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट सांभाळून ठेवावं लागतं. तुम्हाला पैसे पे करावे लागतात हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलायझेशन पूर्ण झालं, डिस्चार्ज मिळाला की त्यानंतर ती क्लेमची फाईल त्या कंपनीकडे क्लेम ॲप्लिकेशन फॉर्म भरून सबमिट करायची असते. साधारण एक कंपनी टू कंपनी 20 ते 30 दिवसामध्ये तो क्लेम कंपनीकडून सेटल केला जातो किंवा रिजेक्ट करणार असेल तर रिजेक्ट केला जातो आणि त्याचे पैसे अकाउंटला डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. हे क्लेम घेण्याच्या ह्या 2 पद्धती आहेत. एक लक्षात ठेवायला पाहिजे की क्लेम हा रजिस्टर करावा लागतो. भरपूर कंपन्यांचे टोल फ्री नंबर असतात, त्या नंबरवर फोन करून पॉलिसी नंबर काय किंवा त्या क्लायंटला जर का फॅमिली फ्लोटर असेल तर प्रत्येक फॅमिली मेंबरला कदाचित ID सुद्धा दिला जाऊ शकतो. तो IDचा नंबर काय आणि कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि कशासाठी ॲडमिट आहे ही माहिती फक्त सांगावी लागते. तो क्लेम रजिस्टर होतो, त्यानंतर पुढची प्रोसेस चालू होते. ह्यामध्ये काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी असतात, त्या जर का तुम्ही नीट आधीच समजून घेतल्या पॉलिसी करायच्या आधी, तर नंतर वादविवाद किंवा हे प्रसंग टाळले जाऊ शकतात. पण तुम्हाला स्ट्रेट क्लिअर माहिती असेल, ट्रान्सपरन्सी असेल, काय मिळते आणि काय मिळत नाही, तर तुम्ही ह्या प्रसंगाला नीट तोंड देऊ शकता. ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या फोन नंबर्स आहेत, आम्ही सांगणारच आहे, त्याला तुम्ही फोन करू शकता किंवा मेल करू शकता. आमच्याकडून तुम्हाला डिटेल याची इन्फॉर्मेशन दिली जाईल. तर हे जे मेडिक्लेम जे आहे ते का करावं, कारण आपला मेडिकलसाठी लागणारा खर्च जर का झाला तर तो आपल्या संपत्तीतून कमी होऊ नये. फॉर एक्झाम्पल 4 लाख रुपये खर्च झाले मेडिकल रिझनसाठी, तर ते 4 लाख साठवण्यासाठी जी आपण मेहनत घेतलेली असते, जी काटकसर केलेली असते, जी वर्ष दिलेली असतात, तेवढे आपण फायनान्शियली मागे जातो. ते टाळण्यासाठी मेडिक्लेम असणं आजच्या घडीला खूप आवश्यक आहे. कारण मेडिकलचे रेट्स हे वाढत निघालेले आहेत. हॉस्पिटलायझेशनचे रेट्स, ऑपरेशनचे चार्जेस हे सगळे वाढतच निघालेले आहेत. मेडिसिन्स महाग होत निघालेली आहे, पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स महाग होत निघालेले आहेत. तर हे महागाई वाढतच आहे, त्याला तोंड देण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी असणं गरजेचं आहे. तर हे जे आपण आज बघितलं हे पिरॅमिडचं बेस बघितलेलं आहे आज. तर पुढच्या पार्टमध्ये आपण त्याच्या पुढचे हे उलगडत जाऊ की काय पुढचं फाउंडेशन झाल्यानंतर पुढे काय काय स्टेप्स टाकायचे असतात. तर ह्या अनुषंगानं काय लागेल तर आम्हाला फोन करा, मेल करा. आमचे हेल्प तुम्हाला ऑलवेज अवेलेबल आहे. तर तुम्ही आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बटन दाबून तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा, मित्रांना शेअर करा. आणखीन आपण भेटतच राहू असे. ह्याच्या अनुषंगानं तुम्हाला आणखीन एक मला ऍक्टिव्हिटी सांगायची आहे की आम्ही स्मार्ट म्हणून एक कोर्स डिझाईन केलेला आहे, स्टॉक मार्केट अनालिसिस अँड रिसर्च ट्रेनिंग. टोटल आमचा एक्सपिरियन्स 14 वर्षाचा आहे स्टॉक मार्केट अनालिसिसचा. त्या अनुषंगानं एक ह्या एक्सपिरियन्स आणि नॉलेज बेसवर एक आम्ही कोर्स स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत 95187 20931 किंवा 94230 44964. ईमेल ID असा आहे swashainvestments@gmail.com. त्यावर तुम्ही मेल करू शकता. आपण असे भेटतच राहू. तोपर्यंत टेक केअर.